हॅलो, मी ऋतुजा. हा हम्पीचा व्लॉग आहे आणि व्लॉग लेट येतोय याचं कारण तुम्हाला माझ्या आवाजावरून समजलंच असेल. आम्ही फ्रायडेला वाकडवरून रात्री 9 वाजता हम्पीला जाण्यासाठी निघालो होतो. जाताना बसमध्ये खूप सारी मज्जा केली, अंताक्षरी खेळलो, डान्स केला आणि खूप सारा धिंगाणा घातला. त्यानंतर सकाळचा सनराईज तर आमचा कर्नाटकमध्येच झाला होता आणि फायनली 12 तासांचा प्रवास करत आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो. आमचा स्टे हिप्पी आयलंडला होता आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर ठिकाण आहे हे. आम्ही खूप एक्सायटेड होतो कारण आम्ही या बांबूच्या रूम्समध्ये राहणार होतो. त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि ब्रेकफास्ट करायला गेलो. मस्त आलू पराठे खाल्ले आणि सानापूर लेकला कोलाकल राईड करण्यासाठी गेलो. हा लेक कोलाकल राईड करण्यासाठी फेमस आहे. मग आम्ही सुद्धा लाईव्ह जॅकेट्स घातली आणि कोलाकल राईड केली आणि खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि खूप जास्त मज्जा पण आली. त्यानंतर आम्ही स्नीप जम्पिंगसाठी जाणार होतो आणि त्यासाठी आम्हाला तुंगभद्रा नदीच्या किनारी जायचं होतं आणि असंच दगडादगडांतून चालून आम्ही तिथे पोहोचलो. तिथे गर्दी थोडी जास्तच होती आणि सर्वजण पाण्यात मस्त एन्जॉय करत होते. मी सुद्धा स्नीप जम्पिंग ट्राय केली. आधी तर मला खूप भीती वाटली. उडी मारायची तर अजिबात हिंमत होत नव्हती, पण कसं तरी स्वामींचं नाव घेऊन मी फायनली पाण्यात उडी मारली आणि पाण्यात गेल्यावर खूप भारी वाटलं. असं वाटत होतं की पाण्यातून बाहेरच येऊ नये. तिथे थोडासा टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही परत आमच्या स्टेच्या ठिकाणी आलो. अंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि लंचसाठी निघालो. ही सगळी लोकं स्ट्रेंजर्स जरी होती, पण यांना भेटून असं वाटलं की आधीपासूनच आमची ओळख आहे. मग आम्ही लंच करून आमच्या नेक्स्ट लोकेशनला निघणार होतो. आमचं नेक्स्ट लोकेशन होतं किष्किंधा नगर. आणि येथे वाली केव्ह होती. ही जागा दिसायला साधी जरी असली तरी या मागचा इतिहास खूप मोठा आहे. कारण रामायणानुसार वालीने या गुफेमध्ये मायावी राक्षसाचा वध केला होता. आम्ही गुफेमध्ये प्रवेश केला, पण तिथे खूप सारा अंधार असल्यामुळे आम्हाला आतमध्ये शूटिंग करता आली नाही. गुफा खूप मोठी होती आणि खूप जास्त अंधार पण होता. मग खाली आल्यावर दुर्गा देवीचं मंदिर सुद्धा होतं. मग आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्हाला आमच्या नेक्स्ट लोकेशनला निघायचं होतं. मग तिथून आम्ही राम गुफा बघायला गेलो. असं म्हणतात की जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सुग्रीवाला भेटायला हंपीत आले होते, तेव्हा ते काही काळ याच गुफेमध्ये थांबले होते आणि इथेच त्यांनी वालीला मारण्यासाठी योजना आखली होती आणि येथूनच प्रभू श्रीरामांनी वालीवर बाण मारला होता. अशी मान्यता आहे. त्यानंतर मग आम्ही अंजनाद्री हिल्स बघायला गेलो आणि तिथे असं म्हणतात की या पर्वतावर हनुमानजींचा जन्म झालेला आहे. तिथे टोटल 575 पायऱ्या होत्या. मग आम्ही पण वरती चढायला सुरुवात केली आणि थोडंच चढून मला असं वाटलं की फिटनेसची खूप जास्त गरज आहे आणि वरती जाताच थकवा तर पूर्ण गायबच होऊन गेला कारण व्ह्यू खूप जास्त सुंदर होता. त्यानंतर आम्ही खाली उतरलो आणि डिनर करण्यासाठी एका सुंदर हॉटेलला थांबलो. तिथे खूप साऱ्या गप्पा मारल्या, म्युझिक एन्जॉय केला, डिनर केलं आणि परत आमच्या लोकेशनला पोहोचलो. सगळे खूप थकलेले होते, तरीही आम्ही खूप सारे गेम्स खेळलो, गप्पा मारल्या आणि अशा प्रकारे आम्ही आमचा फर्स्ट डे तिथे घालवला. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर डे 2.